नमस्कार मित्रांनो, आज काय नवीनच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, काल रात्री मी ट्रेन पकडून सकाळी पहाटेच पोचलो आहेत आपल्या मुंबईमध्ये। मित्रांनो, आता माझं अहमदाबादचं ट्रेनिंग संपून मी मुंबईला आलो। आता इथे 2 दिवस सुट्टी आहे, त्यानंतर परत मुंबईला ट्रेनिंग आहे। त्याच्यामुळे मग आता लोकल ट्रेन आली आणि सकाळी 5:30 ची लोकल ट्रेन पकडून मी निघालो घरी। तर सकाळी 5:30 वाजता सुद्धा तुडुंब अशी ट्रेन भरलेली। त्यानंतर जशी ट्रेन पुढे सरकली, मग दिव्याच्या इथे जरा ट्रेन रिकामी झाली आणि पूर्ण ट्रेनमध्ये एकदम थंड असं वातावरण झालेलं, कारण बाहेर मुसळधार पाऊस चालू होता। मग डोंबिवलीला उतरताच तिथून रिक्षा केली आणि सरळ घराच्या दिशेने निघालो। तर घरी आधी फोन केल्यामुळे पप्पा बाहेर येऊन थांबले होते मला रिसीव्ह करण्यासाठी। आणि घरी गेलो, मस्त नाश्ता वगैरे करून फ्रेश झालो आणि निघालो मी 15 ऑगस्ट साजरा करायला, ते पण शाळेमध्ये। तर 15 ऑगस्ट होता म्हणून मग इथे पावसाने सुद्धा आज शाळेमध्ये हजेरी लावली आणि त्याच्यामुळे खूप जास्त मुलांना त्रास झाला। पण 47 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। मध्ये सुकून सुद्धा मला मराठी शाळेचा खूप अभिमान वाटतो की एवढे वर्ष सुद्धा इथे शाळा ही कार्यरत आहे आणि त्यातून म्हणजे माझे जे काही मित्रमंडळी आहेत तर ते खूप अशा उच्च अशा स्तरावरती गेलेले आहेत आणि ही सगळी मराठी मीडियममध्ये शिकून एवढी वरती आलेली आहेत। त्यामुळे खरंच अभिमान वाटतो की म्हणजे आम्हाला त्यावेळेला मराठी शाळेत शिकता नाही आलं, पण मराठी शाळेत न शिकता पण मला मराठी शाळेचा अभिमान वाटतो। तर असं मी आज पूर्ण स्वतंत्रता दिवस साजरा केला आणि मग नंतर तिथून घरी जाऊन मस्त आराम केला। संध्याकाळी परत आता बोललो की डोंबिवलीमध्ये फेरफटका मारून निघूया, म्हणून फेरफटका मारायला निघालो आणि फेरफटका मारत मारत पोचलो आपल्या डोंबिवलीमधल्या गणेश मंदिराच्या इथे। तर आज 15 ऑगस्ट निमित्त इथे खूप गर्दी होती आणि आतमध्ये पूजासुद्धा होती। तर मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, मस्त असा प्रसाद खाल्ला आणि पूर्ण आजचा दिवस मस्त असा चांगला गेला। मग तिथून परत बाहेर निघाल्यावरती आता मी जुन्या ब्रिजने जायचं ठरवलं आणि त्या जुन्या ब्रिजच्या इथेच होती मोराची गाडी। ती इथल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या। तर ज्यांच्या कोणाच्या लहानपणीच्या इथल्या आठवण असतील नक्कीच कमेंट करा। मग काय घरी गेलो, मस्त असं पोटभर जेवलो आणि